मंगेश, मीरा मला पाणी प्यायला आण. मीरा, घ्या स्वतः उठून. मंगेश, अरे असे तुला अचानक रागवायला काय झाले? मीरा, मला सोन्याचे दागिने पाहिजेत म्हणजे पाहिजे. मंगेश, तुला लग्नात तर केलेत ना, अजून कशाला दागिने पाहिजेत? तुला का दागिन्यावर झोपायचे? माझा तुटपुंजा पगार, त्यात ह्या महागाईत महिन्याचा खर्च भागवणे अवघड झालेत. तुझी इच्छा आता तरी मी पूर्ण करू शकणार नाही. महिन्याचा पगार पुरत नाही, त्यात दागिने कर्ज काढून झेपणारे नाहीत. आपली परिस्थिती चांगली सुधारली की करू. मीरा, अहो ती शेजारची प्रिया बघा, किती दागिने आहेत तिच्या अंगावर. ती येऊन सांगते माझा नवरा किती चांगला, मला 10 तोळ्याचं मंगळसूत्र बनवले. नाहीतर तुम्ही लग्नात फक्त 1 तोळ्याचे मंगळसूत्र. मंगेश, तिच्या नवऱ्याला 60,000 पगार, सरकारी नोकरी, वाढता पगार. माझा पगार 15,000, त्यात भाड्याची खोली. आपल्याला ते कसं शक्य? आपण 2 वेळच्या जेवणाचा विचार करायचा, समाधान मानायचे, कुणाशीही बरोबरी करायची नाही. दागिने म्हणजे आपण ओढवून घेतलेले संकट आणि दुःख. सुखाने झोप नाही, कुठे दागिने घालून फिरायची भीती. हल्ली दागिने चोराने किती सुळसुळाट केलाय. चालताना दागिने पळवतात, जीवाला धोका पत्करायचा. पोटापुरते आहेत ना दागिने. मीरा, समाधान तुम्ही माना, मला दागिने पाहिजेत म्हणजे पाहिजेत, नाहीतर माझ्यासोबत राहायचे नाही. बायको म्हणून कुठला संबंध ठेवायचा नाही, मी तुमची कोणी नाही. मंगेश, पगार वाढला की करू दागिने, दोघात भांडणे होतात. मीरा, लग्नाच्या अगोदर तुम्ही दागिने करणार होते, बंगला घेणार होतात, मला 25,000चा मोबाईल घेणार होते. कुठे गेले ते सर्व? मंगेश, हो म्हणालो होतो, पण एकदम नाही. आपल्या संसारात त्याच्या वाचून काही अडलंय का? मंगेश, तुझा बापसुद्धा भाड्याच्या खोलीत राहतो. तुझ्या आईच्या अंगावर 1 फुटका सोन्याचा मणी तरी आहे काय? बिचारे त्यांनी सगळे दागिने विकून तुझे लग्न केले आणि तू मला सोडायला तयार झाली. अजून त्यांचे कर्जसुद्धा फिटले नाहीत. पाहिजे तर तू कामाला जा आणि आण. मीरा, तुमची खानदान नाहीतरी लबाडच आहे. मला तुमच्यासोबत नाही नांदायचे. करा एखादी हिरोनी. पैसे म्हणजे कळेल तुला कष्ट काय असतात ते. मीरा, हो हो म्हणे, कामाला जा. त्यासाठी नाही मी लग्न केलंय. पोसायचे जीवावर आले का? बांगड्या भरा, तुमच्यापेक्षा किती भारी स्थळ आले होते, गाडी बंगला, उगाचच तुमच्याशी लग्न केले. मंगेश, मी गरीब घरातील माणूस. मला आई वडील, लहान भाऊ बहीण सगळ्यांना पाहावे लागते. त्यांना उपाशी ठेवून तुझी इच्छा पूर्ण करायला मी तेवढा श्रीमंत नाही. तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, हे घे घटस्फोट. नाहीतरी मी तुझ्या दररोजच्या भांडणाला खूप कंटाळलोय. मंगेश, त्यांचे सासरे रामदास यांना मोबाईलवरून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बोलवतात. रामदास, मीरा, तुम्ही दोघे का बोलत नाहीत? मीरा, मला ह्या माणसासोबत नांदायचे नाही. तुम्ही पण माझी फसवणूक केली आहे. माझ्या पसंतीने मी मुलगा पाहिला होता, तो किती श्रीमंत होता, आणि पण माझ्या गळ्यात हा भिकारचोट बांधलाय. मीरा, असं काही बोलू नकोस. तो तुझा नवरा आहे. दागिने बंगला आज ना उद्या होईल. एकदम कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंतीपेक्षा संस्कार, खानदान, माणुसकी पैशापेक्षा मौल्यवान असते. सगळं राग विसरून जा. मी तुझ्या आयुष्यात किती दिवस पुरणार आहे? मीरा, बाबा, माझा अखेरचा आणि शेवटचा निर्णय मी घेतला आहे. मला नाही नांदायचे. रामदास, बघ, परत एकदा विचार कर. आयुष्य खूप मोठे आहे. अश्रू ढाळत. मीरा, होय बाबा, पण आता आम्हाला दोघाला एकत्र राहायची इच्छा नाही आहे. रामदास, ठीक आहे पोरी. मंगेश, मला ही तिचा निर्णय मान्य आहे. रामदास, माफ करा मंगेशराव, मी तुमच्यावर कोणतीही केस करणार नाही, कोर्टात जाणार नाही. येतो मी. फक्त श्रीमंतीसाठीच नवऱ्यासोबत नाही राहायचा हा निर्णय योग्य नाही, आणि ह्या छोट्या मोठ्या कुरबुरीतून घटस्फोटापर्यंत जाणे योग्य नाही. श्रीमंती हे सर्वस्व नसते, तर दोघांचे विचार आणि एकमेकांना रिस्पेक्ट देणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे.